नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाला रिलीज होऊन आता 2 दिवस झालेला आहे. आपण त्याचा रिव्ह्यू सुद्धा केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या सिनेमाने पहिल्या 2 दिवशी किती कोटींची किंवा किती लाखांची कमाई केली होती. बट हे आकडे ऐकण्याआधी एक जनरल रिमाइंडर की हे आकडे खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा मी दावा करत नाही, कारण मराठी सिनेमाला ट्रेड अॅनालिस्ट नसतो. सगळ्यात आधी बघून घेऊया की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची काल दिवसभराची महाराष्ट्रातली मराठी शोची ऑक्युपन्सी किती होती ती. तर ऑक्युपन्सीचं ऍव्हरेज होतं 7.41%. कम्पेअर्ड टू वेनसडे जेव्हा या सिनेमाचा पहिला दिवस होता त्याच्यापेक्षा ऑक्युपन्सीमध्ये सुद्धा तुम्हाला एक खूप ड्रॉप बघायला मिळतोय. जर मी चुकत नसेल तर बुधवारी काहीतरी 21 का 22% ऑक्युपन्सी होती, जी आता घसरून 7% आली आहे, जे अंडरस्टँडेबल आहे कारण आता वर्किंग डेज आहेत. आज पण शुक्रवारी जरा आय थिंक कमीच बघायला मिळेल गर्दी. उद्या आणि परवा कदाचित हा सिनेमा जरा चांगली कामगिरी करेल बॉक्स ऑफिसवर असं दिसतंय. सो 7.41% पैकी मॉर्निंग शोजची होती ऍव्हरेज 5.86%, आफ्टरनूनची 8.44%, इव्हनिंगचे 7.92%. नाईट शोजचे काही असे डेटा मिळाला नाही नाईट शोजचा अनफॉर्च्युनेटली. कदाचित नाईट शोजचा डेटा न मिळाल्यामुळे सुद्धा आय थिंक थोडं कलेक्शन मध्ये आपल्याला ड्रॉप दिसतोय. नाईट शोजचं जर आय थिंक एक 5-6% तरी असायला हवी, त्याच्या हिशोबाने आपण धरूया की एवढे लाख जरा जास्त कमवले असतील. सो टेरिटरी वाईज कालची ऑक्युपन्सी बघायला गेली तर मुंबईची ऑक्युपन्सी होती 7.33%, पुण्याची 9%, नागपूरची 4%, संभाजीनगरची 3.50%, कोल्हापूरची सुद्धा 3.50%, नाशिकची 6.33%, तर सांगलीची 14%. आता पहिल्या दिवशीचा जो या सिनेमाचा रफ डेटा आला होता पहिल्या दिवशीचा कलेक्शनचा, तो होता साधारणपणे 61 लाखच्या आसपास. पण आता आपल्याकडे त्याचा अजून एक अॅक्युरेट डेटा आलेला आहे आणि तो आहे 70 लाखांच्या आसपास. सो बुधवारी यावेळेला वर्किंग डे होता, 1 जानेवारीला सुट्टी नव्हती. सो तरी सुद्धा 70 लाखाच्या आसपास या सिनेमाने कमाई केली, जी खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आता कालचं रफ डेटा काय आलेला आहे तो एकदा बघून घेऊया. पुन्हा एकदा नाईट शोजचा अजून आपल्याकडे डेटा नाहीये. सो जर आपण ऍड करूया की जो काही रफ डेटा आलाय त्याच्यापेक्षा अमुक थोडं जास्त कमवलं असेल काल. सो कालचा रफ डेटा आहे अनफॉर्च्युनेटली फक्त 16 लाख रुपयांचा आणि ओव्हरऑल पहिल्या 2 दिवसात या सिनेमाने कमवले 86 लाख असं म्हटलं जात आहे. सो नाईट शोजचे मिळून आय थिंक आपण धरूया की 18-19 लाख या सिनेमाने कदाचित कमवले असतील काल दिवसभरात, आणि पहिल्या 2 दिवसाचं याचं कलेक्शन कदाचित झालं असेल 90 लाखच्या आसपास. सो हे होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याचं 2 दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.